नमस्कार दोस्तों, मैं एस चौहान। कारंजा लाड़ से मुर्तिजापुर तक लगभग 30 किलोमीटर का ये हाईवे बना है। हाईवे बहुत बढ़िया बनाया गया है, रिकॉर्ड टाइम में बनाया गया है। इसलिए सरकार और इस हाईवे को बनाने वाले कंपनी को मैं धन्यवाद अदा करता हूँ। अभी देखते हैं कि यहाँ के जो निवासी है हमेशा यहाँ से आते जाते हैं और रोड के बारे में उनको क्या लगता है उनकी राय भी जानेंगे। और साइड में जो चिन्ह लगाए गए हैं प्लस का, उसके बारे में भी बातचीत करेंगे। नमस्कार सर। नमस्कार सर। आपलं नाव? माझं नाव वसंत रतिरामजी राठोड आणि कारंजाला राहता ना? मी कारंजाला राहतो। सकाळी दररोज फिरता तुम्ही? यस सर। तर ही जी म्हणजे रहदारी आहे, हा जो रोड आहे, हायवे चौपदरीकरण झालेलं आहे, याविषयी आपल्या प्रतिक्रिया काय आहे सर? सर, अगदी कारंजाला हा नावाजलेलं शहर आहे, दत्त महाराजांचं नगर आहे, इथं जैनाची ही काशी आहे। हां, आणि ह्या रोडमुळं या कारंजाचं सौंदर्यीकरण झालेलंच आहे। परंतु आजपर्यंत जे रेकॉर्ड होतं इथं अपघाताचं, ॲक्सिडेंट फार होत होते सर याच्या आधी, परंतु ती एक सुविधा झाली, ॲक्सिडेंट फार कमी व्हायला लागले आणि स्पीड वाढलेला आहे। याचा अर्थ खर्चामध्येही बचत झालेली आहे। बरोबर। लवकर पोहोचतो आपण इथून मुर्तिजापूर म्हणा, अकोला म्हणा, अमरावती म्हणा, तर त्यासाठी कारंजावासियांसाठी हे सुविधेचं झालेलं आहे अगदी, आणि सौंदर्यीकरण झालेलं आहे सर। खूप अत्यंत महत्त्वाचं आहे। आमच्यासारखे हजारो लोक इथं फिरतात। हो, आणि त्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आमचंही स्पीड वाढलेलं आहे। हो, निवांत सकाळी आम्ही फिरत असतो। आणि कृपया मला एक तुम्ही सांगा की फिरणाऱ्या लोकांनी या पांढऱ्या लाईनच्या इकडून फिरायचं की रोडवरून फिरायचं? नाही, ते साईड दिलेली आहे, काही नियम असतात आणि म्हणूनच ते पांढऱ्या लाईनच्या बाजूलाच फिरायचं असते, आतून अजिबात फिरायचं नसते। हां, बरोबर आहे, चांगलं आहे। नाहीतर कोणी कुठून फिरले तर दुर्घटना होण्याची शक्यता असते। ठीक आहे, धन्यवाद सर। आधी हा रोड छोटासा होता आणि इथं एक लहानसा पूल होता, आता मोठमोठे 2 पूल झालेले आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना भरपूर सुविधा झालेली आहे। या रोडच्या बाजूला जे चिन्ह लावलेले आहे हे प्लसचं चिन्ह आहे। या प्लसच्या चिन्हाचं अर्थ काय आहे हे पण आपण पाहून घेऊ आणि त्या चौकात जाऊन तो प्लस म्हणजे काय हे तुम्हाला मी सांगणार आहे। हां, या समोर स्टॉप लिहिलेला आहे, पांढरे पट्टे पण काढलेले आहे। आपण आता प्लस चिन्ह काय आहे तिथपर्यंत पोहोचलो आहोत। हे इथे स्टॉप लिहिला आहे, STOP स्टॉप म्हणजेच इथं आल्यानंतर कोणीही थांबलं पाहिजे, थांबल्यानंतर डावीकडं उजवीकडं बघायला पाहिजे आणि त्याच्यानंतरच पुढं जायला पाहिजे, नाहीतर अपघात होण्याची शक्यता असते। हे आडवे पांढरे पट्टे दाखवलेले आहे इथे। या पांढऱ्या पट्ट्यांचा अर्थ हा आहे की जे पादचारी आहे, पैदल चालतात, त्यांनी या पट्ट्यावरूनच चालायला पाहिजे। आता प्लस चिन्हाविषयी आपण माहिती करून घेऊ। हे ट्रक हा जो जात आहे हा औरंगाबाद ते नागपूरकडे जात आहे हा, आणि हा रोड नागपूर ते औरंगाबाद आहे आडवा, आणि हे कुंदन ट्रॅव्हल्स चालली इकडं मूर्तिजापूरकडं, अमरावतीकडे। या ठिकाणी प्लसचा आकार झालेला आहे, म्हणजे समोरचा हा हायवे आला आणि त्याला क्रॉस करून औरंगाबाद ते नागपूर हायवे चालला, यालाच प्लसचे चिन्ह असे म्हणतात। महाराष्ट्र सरकारची बस पण जाताना दिसते आपल्याला। आधी खाज खडगे खडखड आवाज यायचा, आता स्मूथली आरामशीर प्रवास झालेला आहे। लोकांची गती वाढलेली आहे,
त्याचबरोबर त्यांच्या समजदारीची गती पण वाढली पाहिजे. त्यांनी इथं येऊन इकडं तिकडं पाहायला पाहिजे. फक्त स्पीडनं जाणे म्हणजेच सुरक्षित प्रवास नव्हे. रहदारीच्या नियमांचं पालन सगळ्यांनी केलं पाहिजे, नाहीतर अपघात होतच राहील. त्याच्यामध्ये दोष कोणाचा असतो? जो चुकीचं काम करतो त्याचाही असतो, आणि जो चुकीचं काम करत नाही त्याच्या अंगावर येऊन पडतात लोक. त्यामुळे सगळ्यांनी रहदारीच्या नियमाचं पालन करणं फारच आवश्यक आहे मित्रांनो. क्रॉस होत आहे, इथून ट्रक चालला इकडं औरंगाबाद अर्थात संभाजीनगरकडे. एक प्राध्यापक आलेले आहेत, आपण त्यांना विचारू या रोडविषयी. सर, आपलं नाव काय? शिजी भगत. सीजी भगत सर, तुम्ही दररोज फिरायला येता का या रोडने? फिरायला येतो. ते आमचे साहेब आहे, संस्थापक आहे त्यांच्या. अच्छा. यांच्या संस्थेवर तुम्ही सर्व्हिस करता का? हो, 28 वर्ष सर्व्हिस केली. अरे वा वा, अभिनंदन आपलं. आम्ही दररोज सर आम्ही सोबत येतो. हो का? हो, चांगली गोष्ट आहे. तुम्ही मला हे सांगा की यापूर्वी जो रोड होता तो कसा होता? यापूर्वी रोड अरुंद होता हां. आणि काही व्यवस्थित नव्हता, खड्डे होते. आता बरोबर. यावेळी मात्र फारच सुंदर रोड झालेला आहे, रुंद झालेला आहे आणि सुंदर रोड झालेला आहे. बरं. म्हणजेच रोड बनवणाऱ्याला म्हणजे अभिनंदन समजा त्यांचं, रोड त्यांचे आभार व्यक्त बनवणाऱ्याला करायला अभिनंदन. पाहिजे, नाही का? अतिशय सुंदर पद्धतीचा रोड बनवतात. यावर काही रहदारीचे नियम आहे. लोकांचं स्पीड वाढलं, मग हां. लोकांनी आता कसं चालवायला पाहिजे, कोणत्या प्रकारे त्यांनी ड्रायव्हिंग करायला पाहिजे? रोड ट्रॉफिक वाढल्या कारणानं या ठिकाणी सिग्नलची अतिशय आवश्यकता आहे. बरं. 2-4 वेळा या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेले आहे. हो का? आणि त्या कारणानं हो. लोकांनी खबरदारी घ्यायला पाहिजे आणि त्याचबरोबर या ठिकाणी सिग्नलची व्यवस्था करायला पाहिजे. बरं. ठीक आहे, चांगले विचार आहे आपले. आणि फिरायला जाताना थोडंसं पाहून काटाकाटानंच जाल भगत सर. हो, मधातून जायचं नाही बरं का? आलं लक्षात? हो. आपला जीव, रहदारीचे नियम आपण नागरिकांनी पाळलेच हो, पाहिजे. जीव आपला फार अमूल्य आहे. हे रोड बनल्यामुळे जाणार येणारवाले जे गाड्यांचे मालक आहेत त्यांना चांगलं झालं, हो. पण पैदलवाले कन्फ्युजन व्हायला नको. हो, त्या कारणानं आपली जीवाची जबाबदारी घेऊन चालायला पाहिजे. कारण की हे फिरण्याचं मैदान हो, नाही. नाही. काटाकाटानं जायचं, हो. जरा जपून जायचं. बरोबर ठीक आहे बरोबर. सर, धन्यवाद. हां, धन्यवाद. नागपूरकडे चालला आहे हा इंडियन गॅसचा मोठा ट्रक. क्रॉस करत आहे मी, दुसऱ्या बाजूनं जात आहे. बाबाजी, रोड क्रॉस करताना दोन्हीकडं पाहायचं, दोन्हीकडं पाहून जायचं. गाड्या येतात भरपूर, खालीच पाहायचं नाही. नाही. हां, पहा, जा, चला पहा पुढे. लाईटची व्यवस्थाही होणार आहे. खांब्यांना लाईट लावलेले आहे, पथदिवे सध्या सुरू व्हायचे आहे. आणि मधला जो स्पेस आहे तिथे रोपं पण लावलेले आहेत त्यांनी झाडांचे मधल्या स्पेसमध्ये. रहदारींच्या नियमांचं पालन सगळ्यांनी केलं पाहिजे. भिलखेडा परिसर आहे हा. हनुमानाचे मंदिर आहे समोर. इकडे ढाबा आहे. हा चौपदरीकरण रोड बनल्यामुळे इथल्या यांच्या व्यवसायावर कोणता परिणाम झाला ते पण विचारू आपण. या हॉटेलचे जे मालक आहेत त्यांना काही प्रश्न विचारू. तो आप बताइए भाई साहब कि ये जो रोड बना है 4 लेन वाला, इससे आपको क्या लगता है? ये रोड पब्लिक के लिए बहुत अच्छा
पब्लिकसाठी चांगला बनला हे रोड, बरं बरं बरं. सुविधाजनक बनला. हां हां. पहिले सिंगल रोड होता, आता ते 4 लेन बनला. हो हो. तर सगळ्यासाठी चांगला रोड बनला. ते अकोला, अमरावती, नागपूर यासाठी बरं बरं. लवकर सुविधा होते. हो हो. आणि इकडे गाड्या, बस वगैरे, जीप वगैरे थांबतात ना, हो हो त्याचे धंदा पाणी वगैरे होते. आणि अर्धा रोड पलीकडून बनलाय, त्याचा काही थोडासा तुमचं नुकसान झालं का? म्हणजे डिवाइड झाला 2 रोड. हा हा. ते तिकडचा रोड आणि इकडचा रोड डिवाइड झाल्यामुळे आमचा धंदा थोडा कमी झाला. कमी झाला. पण लोकांसाठी सुविधा चांगली आहे. सुविधा चांगली झाली आहे असं यांचं म्हणणं आहे. म्हणजेच पहिल्यापेक्षा तुम्ही समाधानी आहात का? पेक्षा समाधानी आहे सर. आणि सगळं स्वच्छ झालं एकदम स्वच्छ झालं. आणि दुर्घटनाही होणार नाही आता. दुर्घटना नाही होणार. पहिले सिंगल रोड होता ते, हो 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 हो. नंतर ऍक्सिडेंट होण्याची दाट शक्यता होती. पण लोकांनी पाहून पण चालवायला पाहिजे. हा बरोबर आहे. पाहून चालवायला पाहिजे. स्पीड वाढली आहे परंतु वाढली आहे रोडाची, पण पाहून चालावं. लेकरांनी हा हा हा. आपली 2 व्हीलर बाईक वगैरे हा हा म्हणजे स्टंट न करता आरामात जायचे ह्याचा हा, त्याचा हा. भरपूर लाभ घ्यायचा लोकांनी. हा हा हा. बरं बरं. धन्यवाद भाऊ. ओके. मुंबईवरून नागपूरला मोठा ट्रक घेऊन जाणारे एक ड्रायव्हर भाऊ आहेत. कारण की ड्रायव्हर नसेल तर या भारतामधील अन्नाची व्यवस्था, दळणवळण सगळं संपून जाईल. सगळ्यात महत्त्वाचं काम ड्रायव्हरचं असते. ड्रायव्हर मालकाला पैसे कमवून देतो, पण तो थंडीत, उन्हात, पावसात किती त्रास होते त्याला बिचाऱ्याला. त्याला झोपायची, राहण्याची काहीही सुविधा नसते. तरी पण बढिया ते ट्रक चालवतात आणि आपल्या मालकाला पैसे मिळवून देतात. या प्रमोद ड्रायव्हर भाऊला विचारू की या रोडनी तुम्हाला जाताना काही त्रास होतो का? हा रोड बनला तर तुम्हाला कसं वाटत आहे सांगा. चांगलं वाटतं. चांगलं वाटत आहे. चांगली सुविधा आहे. चांगली सुविधा आहे. बरं. दुर्घटना वगैरे काही कमी होतात नाही यामुळे? एकदम कमी बजेट. हो का? हे समोर 40चा तो गोल अंक दाखवला आहे, तो दिसते का? 40चा दाखवतो. स्पीड. हां हां. तर काय करायचं, त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ आहे 40च्या स्पीडनं चालवा तुम्ही ही गाडी. मोठ्या गाड्या 40च्या स्पीडनं चालवा. आणि तिथं प्लस दिलेला आहे, त्या तिथं तो प्लसचा अर्थ माहीत आहे का? चौफुली आहे. हां. या भाऊने आपल्याला बरोबर सांगितलेलं आहे की स्पीड इथून जाताना 40 ठेवा आणि जिथं प्लस लिहिलेलं आहे तर समोर चौफुली आहे, त्याचाही विचार करा आणि तुमचा प्रवास सुखात जावा. हां, अशी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद भाऊ. मित्रांनो, आजचं जीवन फास्ट झालेलं आहे, स्पीडली झालेलं आहे. सगळे कामं आपण स्पीडली करण्याचा प्रयत्न करतो, परंतु समजदारी पण आपली स्पीडली वाढली पाहिजे. लोकांनी समजदार झालं पाहिजे. ट्रॅफिकच्या नियमांचं पालन सगळ्यांनी केलं पाहिजे. सगळ्यांनी जर ट्रॅफिकच्या नियमाचं पालन केलं तर दुर्घटना होणार नाही, सगळ्यांना सुविधा होईल आणि लवकरात लवकर आपलं काम होईल. या कंपनीनं हा जो रोड बनवलेला आहे आमच्या डोळ्यासमोरच बनवलेला आहे. 1 वर्ष लागलं फक्त त्याला आणि फार सुंदर पद्धतीने रोड बनवलं. त्याबद्दल त्या कंपनीचेही आभार परत व्यक्त करतो आणि सरकारचे सुद्धा आभार व्यक्त करतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा चांगल्या चांगल्या गोष्टी मी तुमच्यासमोर घेऊन येईल. आज बस एवढंच. थांबतो. धन्यवाद.